या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. बदल खूप महत्त्वपूर्ण भूमिका आहे. यावेळेला पुन्हा एकदा पहा चौकार आल्यानंतर त्याच रडारमध्ये चेंडू मात्र घेण्याचा प्रयत्न करतोय फलंदाज, परंतु पूर्णपणे फलंदाज या ठिकाणी सागर आपल्याला पाहायला मिळतो. बॅकलिपचा उपयोग जरूर केला होता दुसऱ्या चेंडूवर, परंतु तदनंतर डॉट 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 3 चेंडू मात्र डॉट आलेत. गुड बॉलिंग पुन्हा एकदा मात्र अप्रतिम ब्युटिफुली डिलिव्हरी. 3 षटकांसाठी धनंजय कुरवाडे यांच्याकडून मात्र 500 रुपयांचं पारितोषिक. कमालीची गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. पहिलं षटक हर्षद याच्या नावावर जाईल. जय बजरंग पांजू संघाचा कर्णधार या. जय बजरंग पांजू संघाचा कर्णधार. चला नो मीटिंग नो टाइम प्लीज. तर पहिलं षटक आणि 4 धावा. काय कमालीची गोलंदाजी हर्षदच्या माध्यमातून वाखण्याजोगे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. बदल खूप महत्वपूर्ण भूमिका असते. चला विजय संघाचे कर्णधार या. विजयी संघाचे कर्णधार या. दुसऱ्या चेंडूवर चौकार आल्यानंतर आपण पाहतो सुपर बॉलिंग. 2 मिनिटाच्या अगोदर विजय संघाच्या कर्णधार, अन्यथा ड्रॉ या ठिकाणी टाकले जातील. हर्षद मॅग्निफिसंट बॉलिंग. अप्रतिम गोलंदाजीचं पृथ्थकरण. प्रणय राऊत पांजू यांच्या माध्यमातून ही ड्रॉ लॉट्स या ठिकाणी रिसीव्ह केला जाईल. अप्रतिम गुड डिलिव्हरी. पॅडवर जाऊन चेंडू आदळतोय. ही ताकद आहे या गोलंदाजांची. एका साईडला शिवतेज स्पोर्ट चंद्रपाडा संघ, परंतु एकविरा स्पोर्ट्स पांजू संघाच्या हर्षदने काही कमालीची गोलंदाजी केली. फिरकी मारा केला खऱ्या अर्थानं. यावेळेला आपण पाहतो ऑफ ड्राईव्ह सुंदर, तेवढंच मात्र चांगली डाईव्ह जीवाची पर्वा न करताना यावेळेला मात्र आपण पाहू शकाल पंचांकडे दाद मागितले गेले होते, परंतु पंच सक्षम त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. गुड फिल्डिंग. सुंदर इथे मात्र क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. धावांची गती जर आपण पाहिली तर 6 धावा. चौकार आल्यानंतर ज्या पद्धतीने बदल गेला होता सुपर. पुन्हा एकदा गोलंदाज अप्रतिम ब्युटिफुली डिलिव्हरी. कारण एखाद्या गोलंदाजाने चांगली किमया साध्य केली तर दुसरा लगेच पार्टनर त्याला चांगल्या प्रकारची सुरेख साथ देतो, आणि एखाद्या क्षेत्ररक्षकाने जर साथ दिली तर तो लयबद्ध होतो, आणि तेच या ठिकाणी म्हणावंसं वाटेल. पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न. पॅडवर जाऊन चेंडू आदळतोय. निर्धावच्या स्वरूपात चेंडूची मात्र यावेळेला सांगता न होण्याच्या ऐवजी फेकाफेकी या ठिकाणी केली जाते, आणि तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट केल्या जातील. धावसंख्या दुहेरीने जिथे एक सुद्धा धाव नव्हती, कंट्रोल नव्हतं, क्रिकेटचा सी जो आपल्याला पाहायला मिळतो ते नियंत्रण नव्हतं. 2 धावा येतात आणि धावसंख्या 8 धावा 4 चेंडूच्या समाप्तीनंतर. हर्षदने पहिल्या षटकामध्ये फक्त 4 धावा दिल्या. आतापर्यंत 4 चेंडूमध्ये करण 4 धावा या ठिकाणी खर्च करतोय. थोड्याच वेळात लॉट्स या ठिकाणी आम्हाला आमच्यापर्यंत पोहोचवतील. सुंदर अशा वातावरणात मोहनदादा पाटील यांची ही स्पर्धा, भावेश पुणेकर, सुंदर मॅनेजमेंट आणि त्यांच्या संपूर्ण टीमने केलं गेलं. यावेळेला मात्र आखूट टप्प्याचा चेंडू होता. चेंडू निघून जातो. नोचा इशारा. नो +4. 5 धावा या ठिकाणी ऍडेड केल्या जातील. गुड शॉट. द ग्रेट मराठा चौकार. धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते ते एकंदरीत 13 धावा. चेंडू फेकून झाले ते 4. तर फलंदाजीमध्ये बदल करतो आता मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला क्रिसली. आमच्यापर्यंत लॉर्ड्स या ठिकाणी येत आहेत. पहिला सामना जो खेळवला जाणार आहे विजेता संघ आणि निधी स्पोर्ट्स असा सामना आपल्याला पाहायला मिळेल. एकविरा वाकीपाडा वर्सेस जय बजरंग पांजू. तिसरा सामना असेल साई स्पोर्ट्स वाकीपाडा वर्सेस अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र, आणि आई चंडिका पवन संघाला बाय मिळाले. अप्रतिम गुड फिल्डिंग. धावसंख्या स्कोरबोर्डवर जर आपण पाहिली तर 16 रन्स ऑन दी बोर्ड लागले होत आहेत. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये 2 संघांमध्ये एक कडवी लढत आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या फेरीतील हा शेवटचा सामना आहे. घड्याळ जवळजवळ 11:25 झालेत, तरी सुद्धा आमचे लाडके क्रिकेट रसिक या मॅचचा आनंद घेत आहेत. जिथे जागा मिळेल तिथे जागा पक्की करून या मॅचचा आनंद घेण्यासाठी आलेत. त्यांचं मोहनदादा पाटील यांच्या वतीने हार्दिक स्वागत. यावेळेला ऑन साईडला जर आपण पाहिलं तर चेंडू निघून जाईल. श्वान मात्र त्या मैदानात पाहायला मिळतोय. एकदा वर्जित केली जाते. धावसंख्या जर आपण पाहिली 2 षटकांचा अगदी खेळ मात्र समाप्त झाला, आणि 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या जाऊन पोहोचते 8.50च्या सरासरीने 17 धावा. पहिलं षटक हर्षदचं मी कौतुक करेन. 4 धावा फक्त त्याने खर्च केल्या. दुसरे षटक करणने मात्र आतापर्यंत 13 धावा खर्च केल्या. इथे मात्र थोडंसं कुठेतरी ग्राफमध्ये धावा वाढतायत. यस पंच काय दर्शवत आहेत, पाण्याची व्यवस्था मैदानाच्या आतमध्ये करावी, पाण्याची व्यवस्था करायची आहे. खूप छान पद्धतीने सिस्टमॅटिक मॅनेजमेंट या स्पर्धेच्या माध्यमातून द ग्रेट मराठा संस्थापक चषक 2020चा हा शानदार सोहळा
दोन गोलंदाजांनी आतापर्यंत जर आपण पाहिली चांगली किमया साध्य केली त्या हर्षदचं मी कौतुक करेन. पहिल्या चेंडूवर गडी बाद झाल्यानंतर दुसऱ्या चेंडूवर चौकार आला, बदल केला, 4 लगातार चेंडू डॉट करण्याची किमया साध्य केली गेली. याच्या अगोदर राहुलने मात्र पहिलं निर्धाव षटक फेकण्याचा मान मिळवला होता. म्हणून म्हटलं जातं चेंज इज ओनली थिंग दॅट गिव्ह यू अन अपॉर्च्युनिटी. कारण बदल ही अशी गोष्ट आहे जी आपल्याला सातत्याने संधी देत असते. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. या आपण जाऊया डीजे ऑपरेटरकडे. थँक्यू टीचर, थँक्यू. धावसंख्या जर आपण पाहिली तर 17 धावा या फलकावर पाहायला मिळत आहेत. तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज मिस्टर तुषार आपल्या गोलंदाजी मार्कवर येतोय. 2 पंच तेजस अँड हितेंद्र भोईर अर्थातच पाते. त्यावेळेला शॉर्ट ऑफ प्लेन चेंडू होता, इंटू द गॅपमध्ये खेळला गेला. मेडॉनचा क्षेत्ररक्षक वेगाने धावतोय. तत्पूर्वी 2 धावा तिसऱ्या धावेसाठी पलटले गेले होते, परंतु तत्पूर्वी 2च धाव्यावर सॅटिस्फाईड व्हावं लागतं. एकविरा स्पोर्ट्स पांजू संघाच्या ज्या खेळाडूंचा मात्र जो आपण पाहतो बॉडी लँग्वेज आहे ती मात्र पॉझिटिव्ह आपल्याला पाहायला मिळते. मॅग्निफिसंट फिल्डिंग. धावसंख्या स्कोरबोर्डवर 19 धावा, 19 रन्स ऑन द बोर्ड लागले जातात. तुषारचा पहिलं स्पेल आपल्याला पाहायला मिळतं आणि सांघिक तिसरा आहे. प्रतिम गुड टर्न या ठिकाणी प्राप्त करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. पंचांकडे दाद जरूर मागितली गेली होती आणि पंच मात्र या ठिकाणी आपण पाहतोय बोट उंचावतायत. चांगली अपील त्या ठिकाणी आपण पाहतोय. यष्ट्यांच्या भूमिकेत यष्टीरक्षक चांगल्या प्रकारचं काम साध्य करत असताना. नाईन्टीन 19 धावा. मिस्टर रोहित नवीन फलंदाज या ठिकाणी आपण पाहू शकाल. आजपासून या क्रिकेटच्या रणसंग्रामाला सुरुवात कुमारी निधी मोहन पाटील जी कन्या आहे मोहनदादा भाई यांची आणि तिच्या वाढदिवसानिमित्ताने मात्र हे औचित्य साधून आलंय. तो 21 तारखेचा दिवस आपल्याला पाहायला मिळणार आहे. संध्याकाळचं सत्र असेल. खूप छान पद्धतीने मात्र हे मंच पूर्ण भरभरून दिसेल यात काही शंका नाहीये. भावेश पुणेकर आणि त्यांच्या संपूर्ण टीमने जी मेहनत घेतली ती आपल्याला खरोखरच रंग भरेल या स्पर्धेच्या माध्यमातून. यावेळेला हलक्याशा हाताने फक्त बॅटचं ब्लेड ओपन केलं होतं. चेंडूला फक्त स्टिअर केला गेलाय. एकदा वर्जित आणि डिक्लेरेशन झोनकडे घोषांकित क्षेत्रामध्ये वळत. तत्पूर्वी एकच धावेवर सॅटिस्फाईड व्हावं लागेल आणि एकेरीने संघ जाऊन पोहोचते फलकावर. 20 रन 20 धावा. प्रथम फलंदाजी करताना शिवतेज स्पोर्ट्स चंद्रपाडा. नचिकेत घरत यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयांचं मात्र कॅश प्राईज. सोमवारी प्रमुख अतिथी म्हणून रॉयल किंग पनवेल अनिकेत म्हात्रे यांचं आगमन होणार आहे या मुख्य मंचावर. वाईटचा इशारा येतोय. वाईटच्या इशाऱ्याने धावसंख्येत भर होते आणि धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर. विजय कांबळे आमचे ऑफिशियल आकडे तज्ज्ञ या ठिकाणी दर्शवतात की 21 धावा 21 रन्स ऑन द बोर्ड लागले जात आहेत. मित्तल पाटील या ठिकाणी आहेत आणि ते सुद्धा मॅन्युअल स्कोरर म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 21 डॉट चेंडू येतोय. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न कोणत्याही प्रकारचा केला नाही. वाईटचा इशारा येतोय. धावसंख्येत भर होते आणि धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर. 22 या धावसंख्येवर 22 रन्स ऑन द बोर्ड लागल्या गेल्यात. पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळेला मात्र सुंदर हर्षद मात्र कोणतीही चुकी करत नाहीये. सिली मिडॉनचा क्षेत्ररक्षक दक्ष होता आणि 38 सर्कलमध्ये जेव्हा जेव्हा मात्र तुम्ही असता तेव्हा दक्ष राहावं लागतं. विकेट गिरता हुआ और एक सदाबहार गीत आता हुआ. गाणं आपल्याला पाहायला मिळतं. कट्टर शिवसैनिक जे असतात आणि शिवबांचं ज्या ज्या वेळेला गाणं आपल्याला पाहायला मिळतं आणि प्रत्येक जण मात्र खरोखरच एक वेगळी स्फूर्ती मिळते. वेळेला खेळण्याचा प्रयत्न सिलिमिडॉनला चेंडू ट्रॅव्हल होतो. एकदा वर्जित करावी लागते आणि एकेरीने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 23 या धावसंख्येवर 3 षटकांचा अगदी योग्यरीतीने खेळ समाप्तीवर झालाय.
म्हणूनच म्हटलं जातं सूर्य नारायण जर उगवले नसते तर आकाशाचा रंगच समजला नसता आणि शिवबा जन्मले नसते तर हिंदू धर्माचा खरा अर्थ समजला नसता. म्हणून या छत्रपती शिवाजी महाराजांना पुन्हा एकदा मानाचा मुजरा. 3 षटक, धावसंख्या 23 धावा. घेऊया एक छोटीशी धून. या आपण जाऊया डीजे ऑपरेटरकडे. तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो, मातांनो, थँक्यू डीजे, जमलेल्या माझ्या धन्यवाद. तमाम हिंदू धावसंख्या 23 रन, 23 धावा या फलकावर. शिवबा लढले म्हणून महाराष्ट्र घडला आणि बाळासाहेब लढले म्हणून मुंबई घडली. यावेळेला जर आपण पाहिलं तर ऑन साईडला सुरेख पद्धतीने मात्र या ठिकाणी ड्राईव्ह केला जातो चेंडूला. तत्पूर्वी धावसंख्या जर आपण पाहिली तर 2 धावा. बॉडी लँग्वेज पॉझिटिव्ह आहे एकविरा स्पोर्ट्स पांजू या संघाची. मॅग्निफिसंट फिल्डिंग. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 25 रन, 25 धावा या फलकावर पाहायला मिळतात. 4थं षटक हे प्रगतीपथावर आहे. पुन्हा एकदा गोलंदाज ॲडव्हेंचर बॉईज. खरोखरच सॅल्यूट असेल या पूर्ण बॉईजला. अप्रतिम गुड डिलिव्हरी. फर्निचर डिस्ट्रॉय केलं जातंय. फलंदाज या ठिकाणी बॅक टू द पॅव्हिलियन. तत्पूर्वी कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा द ग्रेट मराठा संस्थापक चषक 2020. थँक्यू, थँक्यू. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 25 रन, 25 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळतात. चांगले क्षणचित्रे मात्र प्रत्येक वेळेला कॅमेऱ्यात बंदिस्त करतात भाविक राठोड. त्यांना सुद्धा मात्र सॅल्यूट असेल. चांगल्या प्रकारचं काम करतात. प्रत्येकाने प्रत्येकाचा रोल अदा केलाय. वाईटचा इशारा येतोय. धावसंख्येत भर होते आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते. 26 रन, 26 धावा या फलकावर पाहायला मिळत आहेत. एकविरा स्पोर्ट्स पांजू वर्षे शिवतेज स्पोर्ट्स चंद्रपाडा या दोन संघांमध्ये. वेळेला मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात होते चेंडू आणि फळीचा व्यवस्थित समन्वय झाला नव्हता. पंचांकडे दाद मागितली जाते परंतु पंच त्या ठिकाणी दक्ष आहेत. 2 धावा चित्याच्या चपळाईने घेतले जात आहेत. तर समन्य वालो को इशारा काफी होत आहे. डोळ्यात डोळा, नजरेला नजर देऊन 2 धावा या ठिकाणी पळून काढल्या जातात आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर 28 धावा, 28 रन. पुन्हा एकदा मात्र लेग ब्रेक चेंडू जरूर पाहायला मिळाला. क्या बात आहे, गुड डिलिव्हरी. अप्रतिम गोलंदाजीचं पृथक्करण पाहायला मिळतं. सुंदरता, सहजता अशी त्यांची शैली पाहायला मिळते. धावसंख्या 28 रन, 28 धावा. यावेळेला पुन्हा एकदा लेग बाईचा इशारा या ठिकाणी दर्शवत असताना तेजस उंद्रे. धावसंख्या स्कोरबोर्डवर 28 रन, 28 धावा. तर धावांची गती जर आपण पाहिली तर 28 धावा, 4 षटकांचा एकंदरीत खेळ झालाय. आदरणीय सन्माननीय मोहनदादा पाटील, तुम्हा सर्वांचे लाडके भाई तसेच निखिल पाटील आणि भूषण पडवळे यांच्याकडून विशालसाठी मात्र एका षटकारासाठी जवळजवळ 3,000 रुपयाचं मात्र कॅश प्राइज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. आणि प्रशांत यांच्याकडून 100 रुपयांचं पारितोषिक म्हणजे 3,100 हे मात्र विशाल यांच्यासाठी मात्र हे प्रेम आहे, हे जिव्हाळा आपल्याला पाहायला मिळतोय. धावांची गती जर आपण पाहिली तर 1 धाव. कारण यासाठी सुद्धा मात्र तुमचं टॅलेंट खूप महत्वाची भूमिका असते. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 29 धावा. ते विशाल करून दाखवेल का पाहायचं आहे. या अगोदर जेव्हा मेडन ओव्हर पाहायला मिळाली तेव्हा राहुल यांच्यासाठी मात्र मोहनदादा पाटील यांनी 500 रुपये लगेच काढून दिले. कारण तुमचं टॅलेंट दाखवा, त्यासाठी आम्ही बसलेलो आहोत आणि ते टॅलेंट खूप महत्त्वपूर्ण आहे. पाहायचं बॅच चीड लागली होती का मात्र पंच त्या ठिकाणी काय दर्शवत आहेत. तर पंच मात्र या ठिकाणी दर्शवत असताना लेग बायच्या इशाऱ्याने धावसंख्या जर आपण पाहिली तर स्थिरावले गेले. धावसंख्या जाऊन पोचते फलकावर एकंदरीत आपल्याला पाहायला मिळते ते 29 धावा. डॉट चेंडू आलाय.
धावसंख्या 29, 29 धावा. त्यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, परंतु मिस टायमिंग झालाय. चेंडू मात्र या ठिकाणी निघून जाईल सिलिमिडॉनच्या क्षेत्रामध्ये. तत्पूर्वी 2 धावा. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न. फेक येईपर्यंत मात्र या ठिकाणी 4 धावा पूर्ण पळून काढल्या जात आहेत. अप्रतिम गुड रनिंग बिटवीन द विकेट. 4 धावांसहित संघ जाऊन पोहोचते फलकावर 33 या धावसंख्येवर. इथे खरा कस आता लागणार आहे, कारण दवबिंदू यायला सुरुवात झाले आणि इथे मात्र तुम्हाला परिपूर्ण दक्ष राहावं लागेल. पूर्णपणे धुकं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं चहू बाजूने. नाईटच्या स्पर्धा ज्या ज्या वेळेला खेळतात तेव्हा थोडासा अनुभव तुम्हाला हवा असतो. तर नोचा इशारा खेळपट्टीच्या बाहेर एकदा वर्जित केली जाते. धावसंख्या 34. शिवतेज स्पोर्ट्स चंद्रपाडा या संघाची स्थिती आपल्याला पाहायला मिळते. 34 रन, लॉस ऑफ 4 विकेट. 4.3 चेंडूचा आतापर्यंत खेळ या ठिकाणी समाप्त होत असताना या वेळेला ऑन साईडला एकदा वर्जित केली जाते. विशाल यांच्या बॅटमधून एकदा येत असताना संघाची धावसंख्या स्कोरबोर्डवर 35 रन, 35 धावा. लगातार 3 षटकारांसाठी सुद्धा आपण पाहतो मोहनदादा पाटील आणि अमित पाटील यांच्याकडून 1500 रुपयांचं कॅश प्राइज आहे. म्हणून म्हटलं जातं की माणूस म्हणतो मी पैसा आल्यानंतर काहीतरी करेन, परंतु पैसा म्हणतो तू काहीतरी कर मगच मी तुझ्याकडे येईन. त्यासाठी टॅलेंट दाखवावं लागेल. यावेळेला जर आपण पाहिलं तर अप्रतिम गुड कॅच ऑफ क्वालिटी. फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. या आपण जाऊया डिस्क जॉकीकडे. काय दर्शक आहेत, कृपया करून फटाके कोणी मात्र फोडू नका प्लीज. त्याच्यामुळे अजून धूर खूप मोठ्या प्रमाणात पसरतो आणि तोच त्रास मात्र या ठिकाणी झेलावा लागेल. थोडंसं कॉपरेट करा प्लीज. तुम्ही आहात म्हणून या मैदानाला शोभा आले, परंतु ज्या पद्धतीने आपण पाहतो ऑन साईडला चेंडू निघून जाईल. एकदा वर्जित केली जाते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न असेल का? फेक येईपर्यंत चेंडूला उचलेपर्यंत मात्र या ठिकाणी आपण पाहू शकाल धावसंख्या मात्र पुढे सरसावली गेले आणि धावसंख्या 3 वर मात्र या ठिकाणी आपण पाहू शकाल धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते. 37 धावा, 37 रन, 38 धावांचं लक्ष्य हे समोर असणार आहे. 38 रन्स टू विन असतील. षटक क्रमांक 5 या ठिकाणी अगदी कंप्लीट झालेत आणि एकविरा स्पोर्ट्स पांजू संघाला विजयासाठी 38 धावांचं लक्ष्य हे समोर ठेवलं गेलंय. आजपासून या क्रिकेटच्या रणसंग्रामाला सुरुवात. द ग्रेट मराठा संस्थापक चषक 2020 ॲडव्हेंचर बॉयजचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच. भावेश पुणेकर आणि नेहमीच मदतीचा हात असणारे तुम्हा सर्वांचे लाडके भाई म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते. गोरगरिबांचे कैवारी म्हणून नेहमीच खुर्चीसाठी कधीही मात्र ते झगडले नाही. खुर्ची कोणाला नको असते, परंतु मोहनदादा पाटील यांनी कधीच खुर्चीसाठी मात्र वाट पाहिली नाही. कित्येक मात्र आपण पाहतो की जे सामाजिक बांधिलकी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाले. खरोखरच या भाईंना पुन्हा एकदा मानाचा मुजरा असेल. आज 19 तारखेचा दिवस. आजच्या दिवसामध्ये नयन मोंग्याचा वाढदिवस म्हणून ओळखला गेला, ज्याने 144 विकेट्स घेण्याचा पराक्रम केला कसोटी क्रिकेटमध्ये. एस्टनच्या पाठीमागे 1969 मध्ये त्याचा जन्म झाला आणि आजच्या दिवसामध्ये 2010 मध्ये भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांनी 12,000 धावा पूर्ण केल्या होत्या सेंचुरियनच्या मैदानात आणि राहुल द्रविडला त्या ठिकाणी मात्र त्याच्या पंक्तीमध्ये जाऊन बसला गेला. तर आजचा दिवस खूप महत्त्वाचा क्रिकेटच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. द ग्रेट मराठा संस्थापक चषक 2020 मध्ये पुन्हा एकदा आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं आम्ही हार्दिक स्वागत करतोय. 5 षटकांचा खेळ झालाय. धावसंख्या जर आपण पाहिली तर 35 आणि 36 धावांचं टार्गेट समोर असेल आणि ज्या वेळेला दुसऱ्या इनिंगला सुरुवात होईल त्यावेळेला पुन्हा एकदा आपल्या समवेत रिझवण्यासाठी पांजूज गावातील सुपुत्र मास्टर चे मात्र 40+ किंग म्हणून ओळखले जातात असे भारत राऊत यांना मी विनंती करेन की आपण मायक्रोफोनवर यावं. तत्पूर्वी देऊया डीजे ऑपरेटरला संधी आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. या ऐकूया. तत्पूर्वी कुठेही जाऊ नका. पाहत राहा, ऐकत राहा. टेनिस क्रिकेटचा रणसंग्राम, अंडरमचा हा ओपन क्रिकेटचा संग्राम, द ग्रेट मराठा संस्थापक चषक 2020. या ऐकूया डीजेला. गोत्र आणि धर्म आमचा शिवसेना शिवसेना शिवसेना.
थँक्यू. धन्यवाद धन्यवाद विजय. धन्यवाद प्रमोदजी शेडगे. नक्कीच एक जबरदस्त क्रिकेट यानंतर पाहायला नक्कीच आपल्याला सर्वांना मिळणार आहे, कारण ड्यू जास्त प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतं आणि थोडंसं काय होईना मात्र थोडं दुःखद वातावरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं आणि त्या कारणास्तव चेंडू देखील फ्लॅश होणं खूप गरजेचं आहे. प्रमोद, धावसंख्येक आपण जर लक्ष दिलं तर जवळपास टार्गेट आहे समोर आई एकविरा स्पोर्ट्स पांजू या संघाच्या 38 धावा या येणाऱ्या 30 चेंडूमध्ये पूर्ण करायचे आहेत. समोरचा संघ जर आपण पाहिला एकविरा स्पोर्ट्स पांजू वर्सेस शिवतेज स्पोर्ट्स आहे. यावेळेस पहिला फटका इनसाइड आउट मिडॉम रिजन मध्ये हा चेंडू ट्रॅव्हल केला जातोय. सिंगलनं खातं खोलत स्टार्ट ऑफ द फाउंडेशन. एकविरा संघ आपलं खातं खोलतोय 1 या धावेनं आणि आपल्या फाउंडेशनची सुरुवात करतोय. जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतायत हर्षद आहे आणि गुड्डी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळते. संजय गोलंदाजी पॉइंटवर आपण गोलंदाज पाहतायत हसन. यावेळेस गतीमध्ये थोडासा परिवर्तन पाहायला मिळतोय. स्लोराम चेंडू हाताळला होता, हलकासा पुश केला गेला, सिंगल कन्वर्ट केलं गेलं संजय मार्फत. 1 न संघ पुढे निघतोय. धावसंख्या होते ती 2. जवळपास जर आपण विचार केला तर 6 ते 6.5च्या सरासरीनं एकविरा स्पोर्ट्स पांजू या संघाला मैदानाच्या आतमध्ये खेळावं लागणार आहे. सॉफ्ट हँड ड्राईव्ह केला गेला, चेंडू शॉर्ट मिड विकेट रिजन मध्ये सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. फेकीपर्यंत या 2 धावा सुखरूपरित्या पूर्ण केल्या गेल्या या दोन्ही फलंदाजांमार्फत. शिवतेज स्पोर्ट्स चंद्रपडा या संघाविषयी म्हणायचं गेलं तर रुपेश हा एक चांगला गोलंदाज त्या संघामध्ये आहे. एक चांगला संघ आहे, दर्जेदार संघ आहे. अनेक वेळा त्या संघाची कामगिरी देखील अंडरमच्या माध्यमातून मी पाहिली देखील आहे. मात्र एकविरा स्पोर्ट्स विषयी म्हणायचं गेलं तो देखील आज पूर्ण ताकदीनं मैदानाच्या आतमध्ये उतरलेला आहे. त्याच्यामध्ये म्हणायचं गेलं तर करण विषयी म्हणायला काय हरकत नाही, एक चांगला फलंदाज आहे. त्यानंतर पियुष हा एक चांगला फलंदाज त्या संघामध्ये पाहायला मिळतोय. त्यानंतर म्हणायचं गेलं तर धीरज आहे. यावेळेस सिंगल कन्वर्ट केला गेला. 1 धाव आणखीन अर्चित होते धावफळकावर. धावसंख्या धावफळकावर लागली जाते त्या म्हणजे 6. आणि तुषार, ज्या तुषारनं अंडरम क्रिकेट गाजवलेला आहे तो देखील फलंदाज या संघामध्ये पाहायला मिळतोय. त्यानंतर प्रसाद विषयी देखील नक्कीच चर्चा केली जाईल, कारण पांजूस प्रीमियर लीग पांजूस विषयी म्हणायचं गेलं तर 6 चेंडूमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम ज्या खेळाडूच्या नावावर आहे तोच फलंदाज आज एकविरा स्पोर्ट्स पांजू या संघामध्ये पाहायला मिळतो. या 2 धावा येत आहेत. 2 धावेने संघ धावा लागत आहेत ते 8. तर आज एक चांगली साईट करून एक प्रकारे म्हणायचं गेलं तर पूर्ण ताकदीने आणि पूर्ण कल्पनेने आज एकविरा स्पोर्ट्स पांडू संघ मैदानाच्या आतमध्ये येतोय. व्हाईटचा इशारा, अतिरिक्त धावफलकावर लागली जाते. 9 धावा धावफलकावर लागतायत. पहिले षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. अवांतर धावा या नक्कीच शिवतेज संघासाठी खूप धोकादायक ठरू शकतील. यावेळेस पंपूल करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आहे. पहिला गडी बाद, पहिली सफलता शिवतेज चंद्रपडा या संघाला आणि पहिला धक्का आई एकविरा स्पोर्ट्स पांजू या संघाला. संजय बाद होतोय. संजय बाद होतोय आणि संजय यांच्या जागेवर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय निशांत, ज्याला क्रिकेटमध्ये सनी या नावाने ओळखलं जातं. आणि या खेळाडूविषयी म्हणायचं गेलं तर प्रमोद तुझ्या माहितीसाठी, कारण लेदर क्रिकेट देखील चांगल्या प्रकारे हा मुलगा खेळतोय. अंडर-16, अंडर-19 भरपूर वर्ष हा लेदर क्रिकेट मुलगा खेळतो आणि चांगले ते लेदर क्रिकेट या मुलाचं मी पाहिलं देखील आहे. नरेंद्र पाटील यांचे सुपुत्र आहेत आणि त्यांचे पप्पा देखील 45+ क्रिकेट खेळतायत अजूनही. नवीन क्रमांक 2चा गोलंदाज येतोय. कोण आहे बघ, बॉलर कोण आहे नक्की सांग. बिट्टू. यावेळेस क्लिक केलं गेलं, शतरक्षक डीप मध्ये आहे.
शॉर्ट मिड रिझन मध्ये चेंडूला फील्ड केलं गेलं. तत्पूर्वी या 2 धावा. सिंगलला डबल, डबलला 3 धावेमध्ये लगेचच परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला जातो या दोन्ही फलंदाजांमार्फत. 2 धावा येत आहेत. धावफलक हलतोय. धावफलक धावा 11 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा सॉफ्ट हँडने पुल करायचं होतं. स्क्वेअर लेग च्या दिशेनं खेळायचं होतं. आउटसाइड लेग स्टंप चेंडू सोडून देतोय फलंदाज. पंचांचा अव्वांतर धावेचा इशारा येतोय. अव्वांतरच्या स्वरूपात अतिरिक्त 1 धाव धावफलकावर लागली जाते. धावसंख्या 12. फुल टॉस डिलिव्हरी ढकलण्याचं काम केलं गेलं हर्षद मार्फत. स्क्वेअरच्या दिशेनं सिंगल फक्त प्राप्त होतोय. जवळपास 14 संघानं आजच्या दिवसामध्ये सहभाग घेतला होता या स्पर्धेमध्ये. संस्थापक चषक 2020 कुमारी निधी मोहन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्तानं ही स्पर्धा आयोजित केलेली आहे. आणि जवळपास आजच्या या दिवसातील 14 संघ आपण पाहिलेले आहेत. जवळपास या पूर्ण नायगाव परिसरातील माझ्या रनआउटच्या स्वरूपात आणखीन एक धक्का बसतोय. आई एकविरा स्पोर्ट्स पांजू या संघाला सनी बाद होतोय. हा नक्कीच एक मोठा धक्का असेल एकविरा स्पोर्ट्सचा पांडू संघाला. कारण निशांत म्हटलं सिंगल डबल मध्ये खेळण्यामध्ये भरपूर माहीर असा फलंदाज होता. मात्र रनआउटच्या स्वरूपात एक मोठा धक्का. धावसंख्या 14 आहे. थँक्यू डीजे. धावसंख्या आहे ती 14. नवीन फलंदाज तुषार हा देखील एक हार्ड हिट फलंदाज म्हणून ओळख आहे. पांडू स्पोर्ट्स पांजू म्हणा, एकविरा स्पोर्ट्स पांजू म्हणा, अनेक संघाच्या माध्यमातून टेनिस क्रिकेट हा खेळाडू खेळलेला आहे. धावसंख्या 14. 2 गडी बाद. षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये सुरू. हा एक आणखीन धक्का, एक सर्वात मोठा धक्का असेल कारण नियंत्रण गमावतोय. आणि रनआउटच्या स्वरूपात दुसरा धक्का असेल पांजू या संघाला. 3 बाद. धावसंख्या आहे ती 14. थँक्यू डीजे. जसा वेळ निघून जातोय तस तसं नक्कीच अमित दादांचे शब्द देखील आमच्या कानापर्यंत येत आहेत. थोडासा मी तर म्हणेल पॉकेट मनी आणखीन वाढतोय. आता लागोपाठ 3 षटकार मारा आणि अमित पाटील आणि मोहनदादा पाटील यांच्याकडून रोख रक्कम 2000 रुपये घेऊन जा. मोहनदादा पाटील आणि अमित पाटील यांच्याकडून लागोपाठ 3 षटकार 2000 रुपये रोख रक्कम. इनसाइड आउटचा फटका कार्पेटच्या स्वरूपात. चेंडू लॉंग ऑन रिझन मध्ये हा फटका पाहायला मिळतोय. सिंगलला लगेच डबल मध्ये कन्वर्ट केलं गेलं. ज्या विकेट एकविरा स्पोर्ट्स पांजू संघाच्या गेलेल्या आहेत त्या नक्कीच त्या संघाला हादरा देण्यासारख्या आहेत. एका प्रकारे म्हणायचं की सनी जो सिंगल डबल मध्ये चांगला कर्तबगार होता तो फलंदाज बाद झाला. त्यानंतर दुसरा फलंदाज जर आपण पाहिला तर खास करून तुषार जो हार्ड हिट फलंदाज होता आणि त्या फलंदाजा देखील आपलं खातं देखील खोलता आलं नाहीये मैदानाच्या आतमध्ये. हे 2 धक्के नक्कीच सहन करावे लागतील. प्रमोद मला तरी वाटते पसवावे लागतील पांडू संघाला आणि या धक्क्यातून सावरून आपलं प्रामाणिक क्रिकेट खेळावं लागेल. धावसंख्या 16. षटक क्रमांक 2. 2 षटकांचा खेळ पूर्ण. अजूनही 18 चेंडू शिल्लक आहेत आणि येणाऱ्या या 18 चेंडूमध्ये एकविरा पांडू या संघाला धावा बनवायच्या आहेत. अठरा चेंडू आणि 22 धावा. साईड स्क्रीनवर आपण पाहत आहात JTC लाईव्हच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा पाहत आहात आणि जे प्रेक्षक वर्ग आम्हाला लाईव्हच्या माध्यमातून यूट्यूबच्या माध्यमातून जुडले गेलेले आहेत त्या सर्व प्रेक्षकांचं इथे आम्ही मनपूर्वक द ग्रेट मराठा परिवाराच्या करून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. 16 धावा झालेल्या आहेत. 16 धावा धावफलकावर झालेल्या आहेत. 3 विकेट्स आहेत. 18 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. आणि 21 धावेची गरज.
22 माफ करा 22 करायचे आहेत. 38 धावा करायच्या आहेत एकविरा स्पोर्ट्स पांजू या संघाला. 16 धावा झालेल्या आहेत. यावेळेस मिसफील्ड पाहायला मिळते आणि लगेच त्याचा फायदा उचलतो मैदानाच्या आतमध्ये हर्षद. सिंगलला लगेच डबल मध्ये कन्वर्ट केलं गेलं. 2 धावा येत आहेत. 2 धावेने संघ पोहोचतोय 38 या धावसंख्येवर. अजूनही चेंडू शिल्लक आहेत ते म्हणजेच 17 चेंडू मध्ये 20 धावा करायच्या आहेत. नोचा इशारा येतोय. अतिरिक्त धाव मिळते ती पांजू या संघाला. लागोपाठ 3 चेंडू मध्ये 3 विकेट घ्या. हॅट्रिक पूर्ण करा. मोहनदा पाटील यांच्याकडून रोख रक्कम 500 रुपये घेऊन जा. पैशांचा पाऊस तुमच्यावर पडत राहील. तुम्हाला प्रोत्साहन मोहनदाकडून सातत्याने मिळत राहील. मात्र ते पारितोषिक मिळवण्यासाठी तुम्हाला मात्र शर्तीचे प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करावे लागतील. पुन्हा एकदा अव्वांतर धावेचा इशारा. आणखीन एक अतिरिक्त धाव खर्च करतोय तो म्हणजेच शिवतेजचा हा संघ. धावसंख्या 20. अठरा धावा अजूनही हव्या आहेत. जो संघ विजयी होईल या सामन्यादरम्यान, जो संघ विजयी होईल त्या संघास लगेचच निधी स्पोर्ट्स चंद्रपडा या संघासोबत खेळावं लागणार आहे. याची नोंद घ्यायची आहे. जो संघ विजयी होईल त्या संघास लगेचच निधी स्पोर्ट्स चंद्रपडा या संघासोबत खेळावं लागणार आहे. सुपाप डिलिव्हरी कौतुक करेल मी, कारण मगाशी चर्चा झाली होती आणि पालनं मला म्हटलं होतं की 2 गोलंदाज या संघामध्ये असे आहेत की हे 2 गोलंदाज कदाचित जखडू शकतील पांडू संघाच्या फलंदाजांना. तर ह्या गोलंदाजांविषयी त्यांनी चर्चा केली मगाशी आणि नक्कीच त्याबद्दल मी कौतुक करेन. यावेळेस वेगवान चेंडू हाताळण्याचा प्रयत्न होता. नोचा इशारा. भीमन हाताळला होता चेंडू. एक आणखीन अतिरिक्त धाव फलकावर लावतोय हा गोलंदाज क्रिसली. गोलंदाजी पॉइंटवर. ऑन साइडला शतरक्षक आहे. मिडॉन रिजन मध्ये चेंडूला फील्ड केलं गेलं. 30 यार्डच्या आतमध्ये हा चेंडू फील्ड होतोय. 1 धाव. धाव संख्या 23. 23 लॉस ऑफ 3 विकेट्स. एकविरा स्पोर्ट्स पांजू. यावेळेस पुन्हा एकदा पूल केलं गेलं. सिंगल. 1 के बिना कुछ नाही. 1-1 मात्र हा स्कोर बोर्ड हळत राहिलेला आहे. एक प्रकारे म्हणायचं गेलं की थेंबे थेंबे तळे साचे त्याप्रमाणेच पांडू संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतात. बॅक टू द बॉलर. इथे थोडीशी मिसफील्ड गोलंदाजाकडून आणि लगेचच सिंगल कन्वर्ट केला गेला. एक चिकी धाव पूर्ण होते मैदानाच्या आतमध्ये. मात्र कौतुक करेल ते मी क्रिसलीचं, कारण दर्जेदार गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी. कारण जर आपण पाहिलं तर सिंगल 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 दर्जेदार गोलंदाजीचा उदाहरण देताना मैदानाच्या आतमध्ये क्रिसली. धावसंख्या 1 ने पुढे निघते. धावसंख्या होती ती 25. अजून आपण पाहिलं तर 13 धावेची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत ते 12. चेंडू 13 धावा. मैदानाच्या आतमध्ये जोडी आपण पाहतायत. एका साईडला आपण पाहिलं तर हर्षद आहे. दुसऱ्या साईडला आपण पाहिलं तर धीरज. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळते. थोडंसं नक्कीच विचार विनिमय मैदानाच्या आतमध्ये केला जातोय, कारण हा सामना बॅलन्सिंग आहे. कारण हे षटक खूप निर्णायक असेल या सामन्याविषयी म्हणायचं गेलं. कारण जर कमी धावा आल्या या षटकामध्ये तर थोडासा बाजू जर आपण पाहिले आपण तर शिवतेज या संघाच्या दिशेने थोडीशी बाजू झुकताना दिसेल. आणि कदाचित या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा पांडू संघाने केल्या तर मात्र पाडं झुकेल ते पांडू या संघाच्या दिशेनं. 12 चेंडू 13 धावेची गरज. 38 धावा समोर ठेवल्या होत्या एकविरा स्पोर्ट्स पांडू संघाच्या शिवतेज चंद्रपडा या संघानं. यावेळेस पहिल्या चेंडूवर क्लिंग बोल्ड. आणखीन एक धक्का पांडू या संघाला.
धन्यवादीचे करण येतोय नवीन फलंदाज. अजूनही करण आहे. पियुष सारखा एक फलंदाज डगआउट मध्ये बसलेला आहे. एकविरा स्पोर्ट्स पांजुया संघाच्या बबन सारखा एक फलंदाज डगआउट मध्ये बसलेला आहे. तर बॅटिंग लाईनअप जर पाहायची गेली पांडू संघाची तर खोलवर आहे. मात्र अप्रतिम गोलंदाजी कौतुक करेन मी हसन यांचं. दर्जेदार गोलंदाजी. पहिल्या चेंडूवर क्लिंग बॉलच्या स्वरूपात एक धक्का पांडू संघाला. फुल टॉस डिलिव्हरी. यावेळेस शतरक्षणामध्ये थोडासा मिसफील्ड पाहायला मिळाली. लगेचच त्याचा फायदा उचलला तो म्हणजे करण यांना 2 धावा लगेचच पळून काढल्या गेल्या. 2 संघ पुढे निघतो. एकविरा स्पोर्ट्स पांडू संघ धावसंख्या धावफलकावर लागली जाते ती म्हणजेच 27 धावा धावफलकावर लागतायत. अजूनही 11 धावेची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत ते 10 चेंडू आणि 11 धावा. फुल टॉस डिलिव्हरी. चेंडू आदळतो पॅडवर. मिस करतो हा चेंडू करण. अंडरआर्म क्रिकेट ड्यू आहे. आणि थोडंसं जर आपण पाहिलं तर ह्या वेळेस थोडंसं प्रमोद थोडंसं क्लीनअप पाहायला मिळते वातावरणामध्ये. डान्सिंग द पिच फुटवर्कचा वापर केला होता. पुढे होऊन मारण्याचा प्रयत्न होतो या चेंडूवर. मात्र दिशा भरकटताना गोलंदाज हसन अव्वल धावेचा इशारा येतोय. आणखी एक धाव अंकित केली जाते ती म्हणजे स्कोरबोर्ड मध्ये. धावसंख्या 28. 10 धावेची गरज आहे. यावेळेस सिंगल कन्वर्ट केला गेला. डिक्लेरेशन झोन मध्ये हा चेंडू निघून जातोय. 1 धाव अंकित केली जाते. एका धावेनं धावफलक हलतोय. धावसंख्या होते ती 29 धावा या धावफलकावर लागल्या जात आहेत. नऊ धावेची अजूनही गरज आहे एकविरा स्पोर्ट्स पांडू या संघाला. यावेळेस पुन्हा एकदा अव्वांतर धाव खर्च करतोय हसन. चांगला षटक हाताळला होता. पहिल्या चेंडूवर क्लिंग बॉलच्या स्वरूपात सफलता प्राप्त केली होती आणि त्यानंतर मात्र आपली दिशा भरकटताना गोलंदाज हसन त्याच लाईन टॉप लेथनं जर गोलंदाजी केली असती कदाचित तर थोडं का होईना मात्र परिवर्तन नक्कीच पाहायला मिळालं असतं. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र अडकला जातोय फलंदाज करण. पुन्हा एकदा त्याच लाईन ऑफ लेनचा चेंडू पाहायला मिळतो हसन मार्फत. आणखीन एक क्लिंग बॉलच्या स्वरूपात एकविरा स्पोर्ट्स पांजू या संघाचा फलंदाज बाद होतोय तो म्हणजेच करण भोईर. 5 चेंडू टाकून झालेले आहेत. 7 चेंडू आणि 8 धावेची गरज. 30 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. 5 फलंदाज बाद. 7 चेंडू शिल्लक आहेत आणि 7 चेंडू मध्ये 8 धावेची गरज. लो स्कोरर मॅचेस नेहमी चांगलं क्रिकेट प्रेक्षकांना दाखवून गेलेलं आहेत आणि त्याचप्रमाणे ही देखील कमी धाव संख्येचा हा देखील कमी धावसंख्येचा सामना आणि खरोखरच प्रेक्षकांच्या उत्कंठा वाढवतोय हा सामना. कारण पारडं कोणाच्या बाजूने झुकेल, कुठला संघ विजय होईल याचा निष्कर्ष अजूनही कोणीही सांगू शकत नाहीये, कोणीही काढू शकत नाहीये. अप्रतिम चेंडू. पुन्हा एकदा हा वाईडचा इशारा. आणखीन एक बोनस हसन मात्र देतोय तो पांजू या संघाला. सॉफ्ट हँड पियुष केलं गेलं. शेवटचा चेंडू होता. पियुषने नक्कीच ते डोक्यामध्ये फिट केलं असेल. सिंगल कन्वर्ट करतोय. स्ट्राईक पुन्हा स्वतःजवळ ठेवण्याचा प्रयत्न करतोय मैदानाच्या आतमध्ये पियुष. 1 संघ पुढे निघतोय पांडू स्पोर्ट्स एकविरा पांडू. धावसंख्या होते धावफलकावर त्या म्हणजेच कांबळी 32. अजूनही 6 चेंडू शिल्लक आहेत आणि येणारे या 6 चेंडू मध्ये आई एकविरा स्पोर्ट्स पांडू या संघाला धावा हव्या आहेत त्या 6 चेंडू 6 धावा. शेवटचं षटक, निर्णायक षटक. कोण घेईल हातामध्ये चेंडू? भावेश. क्षेत्ररक्षण सजवलं जातं. आपण जर पाहिलं तर मिड विकेट तुम्हाला डीप मध्ये पाहायला मिळतं. बॅकवर्ड स्क्वेअर लेग तुम्हाला डीप मध्ये पाहायला मिळतं. लॉंग ऑन तुम्हाला डीप मध्ये पाहायला मिळतं. शॉर्ट स्क्वेअर लेग मिड ऑन आहे. एक आपण पाहिलं शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर तुम्हाला पाहायला मिळते.
कारण 6 चेंडू 6 धावेची गरज आहे आणि त्यानुसारच ही रणनीती मैदानाच्या आखली जाते, ती म्हणजेच शिवतेज स्पोर्ट्स चंद्रपाडा या संघाकडून. पहिला चेंडू अतिशय वेगाने चेंडू हाताळण्याचा प्रयत्न होता, मात्र पहिल्या चेंडूवर दिशा भरकटतोय गोलंदाज भावेश. लेटकटच्या माध्यमातून हा फटका पियुष यांच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. शेवटच्या क्षणी आपली नजर मात्र चेंडूवर ठेवून अंतिम क्षणी बॅटचं ब्लेड ओपन करून चेंडूला थर्ड मॅनच्या दिशेने ढकलण्याचं काम केलं पियुष मार्फत. 2 धावा येत आहेत. 2 धावेने संघ पुढे निघतोय. धावसंख्या होते ती 35. 3 धावेची अजूनही गरज. शॉट ऑफ लाईन पंच केलं गेलं. सिंगल कन्वर्ट करतोय. धावसंख्या 36. अजूनही 2 धावेची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत ते 4. 4 चेंडू 2 धावा. यावेळेस पुन्हा एकदा सिंगल कन्वर्ट केलं गेलं. 1 धाव इथे पूर्ण होते. अजूनही 1 धावेची गरज आहे. मात्र काहीशी दाद मागली ते पंचांजवळ. दोन्ही पंचांमध्ये चर्चा केल्या जात आहेत. लेग बाईचा इशारा आहे का? बॅट लेग बाईचा इशारा आहे, म्हणजे अजूनही जर विचार केला आपण तरी 2 पाहिजे ना. 2 धावेची अजूनही गरज आहे. 3 चेंडू 2 धावा. हा चेंडू खूप निर्णायक असेल. यावेळेस हा चेंडू लॉंग ऑफ रिझन मध्ये ढकलून काढतोय. सिंगल कन्वर्ट करतोय. सिंगलला लगेचच डबल मध्ये कन्वर्ट केलं गेलं आणि हा विजयी खेचून आणतोय तो मी दरम्यान हर्षद आपल्या संघाच्या बाजूने. 2 धावा येत आहेत. संघ विजय होतोय. पुढील वाटचालीसाठी आई एकविरा स्पोर्ट्स पाणजू या संघाला खूप खूप शुभेच्छा. तर या स्पर्धेमध्ये सहभाग घेतल्याबद्दल आम्ही शिवतेज स्पोर्ट्स चंद्रपडा या संघाचा देखील आभार व्यक्त करतोय. चांगलं क्रिकेट आपल्या माध्यमातून देखील सर्व प्रेक्षकांना पाहायला मिळालं. आपण या स्पर्धेमध्ये भाग घेतलात त्याबद्दल मी द ग्रेट मराठा परिवाराकडून आपला इथे आभार व्यक्त करतोय. आणि लगेचच वळतोय आम्ही दुसऱ्या फेरीच्या दिशेने. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना असेल तो म्हणजेच आई एकविरा स्पोर्ट्स पाणजू वर्सेस निधी स्पोर्ट्स चंद्रपडा या